श्री जगदंबा प्रसन्न श्री भवानी मातापूर महात्म्य अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणपते तुझिया चरण वंदिते सहाय्य होऊनी कार्याते पूर्ण करी ग्रंथ हा. खंडेरायासी नमन आता श्रीनिवासा लक्ष्मीकांता धावून यावे कार्याकरिता सुरस होण्या ग्रंथ हा. लक्ष्मी भवानी सरस्वती सर्व रूपे एकची असती अनन्य भावे करिता भक्ती सहाय्यतयासी होतसे. पाहता तुझे रूप सगुण सद्गदित होते मन न राहतसे देहभान वाचा कुंठित होतसे. कृपा दृष्टीने अवलोकिनी आशीर्वचन द्यावे जननी गाण्यात तव महात्म्य भवानी बुद्धी द्यावी बालिकेस. पहा क्षुद्र कीटकास जगण्याची केवढी आस दिली बुद्धी मानवास मुक्ती ती साधावया. साधू संत अतिथोर स्वानुभावे दाविती साक्षात्कार पुन्हा का करिता विचार सोपा एकची भक्ती मार्ग. न लगे धन साधन काही जप अनुष्ठान नको तेही नामस्मरणा वेळ काही द्या स्वहित साधावया. भक्त होता संकटात धावून आली कृपावंत सहाय्य होऊनी त्या समयास संकटातून रक्षिले. दामू नामे वदती तया शकुंतला त्याची भार्या त्याच्या मुलाच्या लग्नकार्यास सहाय्य केले तयेवेळी. निश्चित तिथी समयास आले वराड नंदीग्रामास अनुसरून शिष्टाचारास दिले निमंत्रण भोजनाचे. दामू येऊन सदनासी वदे आपल्या भार्येसी येथील पाहुणे भोजनासी भोजन सिद्ध ठेवावे. बदली भार्या दामूसी न देता पूर्वसूचना मजसी निमंत्रिले कैसे भोजनासी करू कैसे संपादना. सिद्ध असे अन्न स्वकीयांसी कैसे पुरेल ते सर्वासी उपाय सुचेना या समयासी संकटापरी भासत असे. त्यातील काही वधू लागले याने कधी कार्य केले पहा आता कळून आले लग्न करणे सोपे नसे. ऐकुनी स्वकीयांच्या वचना दामू दुःखित झाला मनी चिंतित होऊनी म्लानवदनी उपाय परी दिसेना. शारदा ही दामूची भगिनी होती उपस्थित या सदनी दामूसी धीर देऊनी वदली असे पाहती. पाळी तव वचनाला बोलवूनी पाहुण्याला पुरेल अन्न सर्वांना नको करू चिंता याची. शारदा बोले शकुंतलेला दावी मज स्वयंपाकाला घेते मी वाढण्याला पंक्ती पाहुण्यांचे. असे वदता शारदेने संचार केला जगदंबेने तांदूळ मंत्रून दिले तिने अन्नावरी शिंपडण्या. बसल्या पाहुण्यांच्या पंक्ती शारदा वाढे तयाप्रती जेवणी सर्व तृप्त होती उरून राहिली सामुग्री. चमत्कार ऐसा घडला मम चक्षुंनी पाहियला तया प्रत्ययास आला आई कृपेचा महिमा. नावतीयेची अन्नपूर्णा वास्तवतीचे असता जाणा मग कशाचे उणे कुणा जगदंबेच्या कृपेने. असो लग्न कार्य झाले आईने संकट निवारिले तुमचेही करो भले ठेवा श्रद्धा तिजवरी. एक कथिते वृत्तांत घडला याच लग्नात आली नंदी ग्रामात बहीण शकुंतलेची. सखू राहे बीड गावात सासर तिचे श्रीमंत मनी अभिमान अत्यंत श्रीमंतीचा तियेला. शारदा बदली तिजला यावे व सदनाला देवीच्या दर्शनाला समय काढून एकदा. वदतसे ती शारदेला नको करू आग्रहाला मज वेळ नसे येण्याला तुझ्या सदनी दर्शना. जाता सुन्मुख पाहण्यासी पातळ देतसे जरी काठी चार चौघात शोभण्यासाठी सखू देई शकुंतलेस. गेली पातळ नेसून घाई नेसून मुख पाहून बिऱ्हाडी पातळ बदलून विस्मरली त्या पातळा. बिराडातील एक कोण गेले पातळ घेऊन वस्त्र ते शोधण्या कारण धावपळ सुरू झाली. पातळ होते फार भारी काय म्हणतील मज सासरी चिंतित झाली अंतरी जाणून या परिणामा. प्रकाश पडला तिच्या मनी जाण्या शारदेच्या सदनी मी नाकारिले म्हणून कोप झाला आईचा. अपराध ओळखून मनी करी मातेला विनविणी पातळ मिळू दे मज लागुनी येईन तव दर्शना. संकल्प करिता अंतरी व्यक्ती एक आलीदारी पातळ होते त्याच्या करी राहिलेले त्या बिराडी. तुमचे पातळ विसरले चुकून आमच्या सवे आले ते परत करण्या भले पातलो स्टेशनावरणी. पातळ घेऊन या करी निघून गेला तो सत्वरी पातळ देऊन या करी निघून गेला तो सत्वरी. विस्मय जाहला सखू परी श्रद्धा जडली आईवर. पुष्पमाला प्रसाद घेऊनी सखू गेली शारदा सदनी मनोभावे देवीस अर्पुनी नमन करीती जाहली. कुबुद्धीचा त्याग करुणी मनी प्रार्थिता जगज्जननी सहाय्य होतसे रात्रंदिनी भाविकास अंबिका. श्रद्धाहीन जे का असती चमत्कार दावनी तयाप्रती संकटातून करुणी मुक्ती भक्ती मार्ग दावितसे.
असतील अनेक लेकुरी जरी, समान ममता सौरवावरी, सर्वांचे ते पालन करी, संकटी जीवित्व वेचुनी. त्यापरी आपण सर्वांनी तिजसी आई समजूनी, भक्तिभावे जावे शरणी श्री रेणुका मातेच्या. या महात्म्याचे जाण करिता भावे पठण, देवी स्वये करीन श्रवण, वास तिथे करून या. श्री भवानी माता थोर मोठी, नित्य भजत असे तो जगजेठी, भक्ती वृक्षा फळे गोमटी, येती सदा श्रोते हो. दासी शुभदा विरचित श्री भवानी मातापुर महात्म्य, भाविक सदा परिसोतो निज कल्याणा कारणे. इति श्री भवानी मातापुर महात्म्य सप्तमोऽध्याय गोडहा. श्री जगदंबार्पणमस्तु. सप्तमोऽध्याय समाप्तः.